कन्स्ट्रक्टिव्हिझम समजावून घेण्यासाठीच्या या तिसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या भागामध्ये आपण कन्स्ट्रक्टिव्हिझमची संकल्पना काय आणि काय काय करणं गरजेचं आहे याचा थोडासा विचार केला. त्यालाच जोडून आणखी काही माहिती कन्स्ट्रक्टिव्हिझम बद्दल जाणून घेऊया. कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये लर्निंग सायकल कशी असेल तर ते या ठिकाणी दाखवलंय की प्रथम म्हणजे ऍक्शन, काहीतरी कृती करणं गरजेचं आहे. आपण मगाशीच बघितलं की विविध प्रकारच्या कृती करता येतात, म्हणजे जसं निरीक्षण आहे, प्रयोग, पेपर फोल्डिंग, ड्रॉइंग करणं, रोल प्ले करणं, एखाद्या ठिकाणी व्हिजिट देणं, आणि अशा विविध प्रकारच्या कृतींमधून अनुभव घेणं. मग तो अनुभव कदाचित प्रत्यक्ष अनुभव असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, म्हणजे जसं इंटरनेटवरनं काही शोधली माहिती, तर तो अप्रत्यक्ष अनुभूती असं म्हणता येईल, कारण सगळ्याच ठिकाणी प्रत्यक्ष अनुभूती शक्य नाहीये. मग हे विविध प्रकारचे अनुभव घेतल्यानंतर त्यातून रिफ्लेक्शन, की त्यावर विचार झाला पाहिजे, मनन झालं पाहिजे, चिंतन झालं पाहिजे. जी माहिती घेतली त्या माहितीतले परस्पर संबंध शोधले पाहिजेत. त्या माहितीची नक्की कशाशी सांगड घालायची, त्यातले मुद्दे उपमुद्दे कोणते, त्यातली कोणती माहिती पूर्वी आपण अनुभवलेली आहे, कोणती नवीन आहे, अशा विविध प्रकारे विचार करणं, म्हणजे त्याच्यावर मनन, चिंतन, आणि मग त्यातून मर्मदृष्टी प्राप्त होईल किंवा अत्यंत चांगल्या प्रकारे तो आशय आत्मसात होईल. आणि म्हणून एक्सपिरियन्शियल लर्निंग महत्वाचं आहे. तसंच शिक्षक कोणत्या प्रकारे मदत करू शकतात, तर काही वेळेला क्रमवार येणारे काही प्रश्न विचारूनही विद्यार्थ्यांना विचार प्रवृत्त करता येऊ शकेल. एक उदाहरण बघू आपण की एस्किमो आणि त्यांच्या इग्लू याबद्दल भूगोलामध्ये ते शिकत असतात, परंतु यातून विचार प्रवर्तकता आणणं आणि नुसते इग्लू म्हणजे बर्फाचं घर एवढं न करता त्यामागची शास्त्रीय तत्व जाणून घेण्यासाठी प्रश्नातून कशी मदत करता येईल. तर हा प्रश्न की व्हाय डू एस्किमोज लिव्ह इन हाऊस ऑफ स्नो, की ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात आजूबाजूला बर्फ आहे, थंडी आहे, आणि अशा वेळी बर्फाचंच घर. परंतु मग यावर विचार करायला लागल्यानंतर विद्यार्थ्यांना हे लक्षात येईल की बर्फाचे असे काहीतरी गुणधर्म असले पाहिजेत. मग काय, मग कदाचित गोठलेलं जेव्हा तळं असतं उत्तरेकडे, तेव्हा त्याच्यावरनं लोक अगदी चालू शकतात, परंतु त्या खाली मासे मात्र जिवंत राहिलेले असतात, खाली पाणी असतं. आणि याचाच अर्थ मग कुठेतरी बर्फाच्या अंगी बॅड कंडक्टर ऑफ हीट असा जो गुणधर्म आहे तो लक्षात यायला लागेल. त्यावर विद्यार्थी विचार करायला लागेल आणि म्हणून बर्फाचं घर का हे त्याच्या लक्षात येईल. आणि शिवाय बर्फ लगेच उपलब्ध हा तर भाग आहेच. तर बर्फाचं घर का हा प्रश्न सुटल्यानंतर पुढचा प्रश्न शिक्षक उपस्थित करतील, व्हॉट मस्ट बी द प्रोसिजर फॉर मेकिंग ब्रिक्स ऑफ आईस. कारण तिथे काही हे भटक्या एस्किमोंकडे काही विटांचा कारखाना नसणार आहे. मग करतात कसे हे, अगदी साधी सुधी साधनं किंवा हात. आता या बाबतीत सुद्धा की तुम्ही अशा प्रकारे बर्फाचा काही निरीक्षण केलेलं आहे का. बर्फाचा गोळा ज्या वेळेला बनवतो बर्फाचा गोळा विकणारा, तेव्हा तो बर्फ किसून घेतो, म्हणजे जणू काही स्नोफ्लेक्स, आणि तो फक्त हाताने घट्ट दाबल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो. म्हणजेच बर्फाचे कण सहजतेने दाबल्यानंतर एकमेकांवर चिकटतात, आणि हीच पद्धती ब्रिक्ससाठी असली पाहिजे. या प्रकारे विद्यार्थी या निष्कर्षापर्यंत येईल. मग आता हे ब्रिक्स जोडणार कसे, कारण तिथे काही सिमेंट, चुना हे काही नसणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने बर्फाचे ब्रिक्स तयार झाले, ठोकळे तयार झाले,
तर त्याच पद्धतीने दोन्ही ठोकळे परस्परांवर फक्त दाबून हे जोडले जाऊ शकतात, याचं ज्ञान होईल. पण मग पुन्हा प्रश्न की सर्क्युलर शेप का? आपली तर सगळी घरं बघितली तर चौकोनी असतात. मग तिथली परिस्थिती काय असते, हवामान कसं, काय काय घडू शकतं थंडीमध्ये. मग तिथे जी बर्फाची वादळं येतात त्यामध्ये असे चौकोनी कोपरे असले तर काय होईल, यावर विद्यार्थी विचार करायला लागेल. आणि म्हणून कमीत कमी रेझिस्टन्स म्हणजे सर्क्युलर शेप याबद्दल तो सांगू शकेल. व्हाय डोम शेप? पुन्हा तोच की डोम शेपमुळे पुन्हा जास्तीत जास्त आत उष्णता राहील आणि कुठल्याही प्रकारे प्रतिरोध होणार नाही. आता हा जो डोम शेप बनवला तर त्यावेळी पुन्हा या एस्किमोंची जेवढी हाताची उंची असेल तिथपर्यंतच हा डोम शेप तयार होईल. मग आतमध्ये वर्किंग स्पेस मिळण्यासाठी काय? आणि मग ह्याच्यावर विचार करताना विद्यार्थ्यांना हे लक्षात यायला लागेल किंवा ते असं सुचवतील की कदाचित आतला बर्फ मग ते खणून बाहेर टाकून देऊन खाली वर्किंग स्पेस तयार करत असतील. आणि अशा प्रकारे विविध पद्धतीच्या प्रवर्तक प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं आणि एक योग्य संकल्पना मनामध्ये तयार होणं, नवी ज्ञानरचना यासाठी मदत देता येईल. हे जसे सिक्वेन्शियल क्वेश्चन्स आहेत ज्ञानरचनावादाचे, तर हेच तंत्र काउन्सेलिंग मध्येही उपयुक्त आहे. हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्याला स्वतःच्या समस्या, आपली विचार पद्धती कशी आहे याबाबत पुन्हा विचार करायला लावता येईल आणि त्यातून स्वतःच आपले प्रश्न याच्याबद्दल नव्याने बघणं असं शक्य होईल. विद्यार्थ्यांना क्लासिफाय करायला देणं, वर्गीकरण करायला देणं हे एक वेगळ्या प्रकारे तंत्र आणखीन आहे की ज्यामध्ये अनेक वनस्पती आहेत, इथे पुष्कळ नावं दिली आहेत आणि त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करायला सांगितलंय. म्हणजे आकारानुसार, त्यांच्यामध्ये पेशींची संख्या किती आहे, त्या कुठे आढळतात, किंवा त्या स्वयंपोषी आहेत की परपोषी, फुलं येतात की नाही, त्या उपयुक्त आहेत की उपद्रवी आहेत. आणि प्रत्येक प्रकारे वर्गीकरण करताना ह्या सगळ्या वनस्पती एकाच गटात पडणार नाहीयेत, तर प्रत्येक वेळी त्यांचं वर्गीकरण बदलणार आहे. आणि ह्याचा विचार केल्यानंतर विविधांगी पद्धतीने वनस्पतींकडे बघणं कसं शक्य आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येऊ शकेल. याचबरोबर क्रिएटिव्ह थिंकिंग, एक्सप्रेशन म्हणजे सर्जनशील विचार, नवनिर्मिती किंवा आत्मप्रकटीकरण, अभिव्यक्ती याला संधी देणं हेही या कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. बरेचदा निबंध हे शिक्षक लिहून देतात किंवा मग तयार पाठ करून यायला सांगतात, मुलंही गाईडमध्ये बघून लिहितात. परंतु वास्तविक निबंध हा कल्पनेसाठी अत्यंत चांगला असा विषय आहे. मग त्याच्यासाठी काय करता येईल, तर अनेक तंत्र आहेत. एक सिनेप्टिक्स नावाचं तंत्र आपण बघूयात. याच्यामध्ये पहा की माझा मित्र यावर निबंध लिहायला सांगितला तर बहुतेक विद्यार्थी केवळ माझ्या मित्राचं नाव काय, कुठे राहतो, आमची ओळख कशी झाली वगैरे इतकं कदाचित लिहिल. पण त्यामध्ये नाविन्य आणण्यासाठी काय करता येईल, मग त्यांना असं म्हणता येईल की वेगवेगळे प्राणी, वस्तू यांच्याशी त्याची एक सांगड घालून पहा, असोसिएशन नवीन निर्माण करून पहा बरं. जसं उदाहरणार्थ मुंगी आहे, मग या मुंगीशी तुमच्या मित्राचं काही साम्य आहे का? मुंगी जशी चिवट आहे किंवा सतत कामसू आहे असं काही आहे का? कम्प्युटर सारखा आहे का मित्र की भरपूर त्याला माहिती आहे, केव्हाही उपलब्ध करून देतो, शिवाय अचूक सगळ्या गोष्टी करतो?
का झाडाप्रमाणे आहे की सावली देतो, छाया देतो, सर्वांना समान वागवतो, का एखाद्या सिंहाप्रमाणे आहे म्हणजे जसं स्वाभिमानी आहे, अतिशय रॉयल आहे, एक वेळ प्राण देईल पण गवत खाणार नाही असा तत्वनिष्ठ आहे का तो? आणि हे की सिरिंज म्हणजे सिरिंज सुरुवातीला टोचते, कोणाला नको असतं, त्रासदायक वाटते, परंतु त्या सिरिंजमधून योग्य औषध गेल्यानंतर व्यक्ती बरी होते. मग तसा आपला मित्र हा जेव्हा चुकतं त्यावेळेला काहीतरी कटू बोलतो का? जे सुरुवातीला त्रासदायक वाटतं, राग येतो, वेदनादायक वाटतं, परंतु ते अंती कल्याणकारी असतं. अशा कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची सांगड घालत नवीन काहीतरी चांगला अशा प्रकारचा निबंध तयार होऊ शकतो. तसंच ऑर्गनायझिंग की पॉइंट्स म्हणजे विविध प्रकारचे ग्राफिक्स वापरून जो आशय आहे तो आशय चांगल्या रीतीने समजला आहे का? उदाहरणार्थ काही आशय या प्रकारचा असतो, क्रमबद्धता त्यामध्ये असते, जसं प्रोसेसेस, प्रोसिजर्स. काही वेळेला चक्र असं म्हणता येईल, जसं जलचक्र असतं, पुन्हा पुन्हा त्याच घटना घडत राहतात. किंवा या प्रकारे की काही ओव्हरलॅपिंग सर्कल्स म्हणजे ज्यामध्ये उदाहरणार्थ आता मानसशास्त्र, काउन्सेलिंग आणि ब्रेन स्टडीज, तर यामध्ये तिन्हीमध्ये काहीतरी साम्य असेल आणि प्रत्येकाची काहीतरी स्वतंत्रता असेल. नंतर हा ट्री चार्ट तर माहितीच आहे आपल्याला, मुद्दे, उपमुद्दे किंवा संच, उपसंच, टाइम टेबल प्रमाणे किंवा हायरार्की, जसं मास्लोची हायरार्की आपल्याला माहितीच आहे, किंवा एखाद्या गोष्टीचे अनेक उपयोग, अनेक कारणं, अनेक उपाय. तर की पॉइंट्स मध्ये रचना करायला विद्यार्थ्यांना ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला त्या संबंध आशयातलं महत्वाचं काय आहे ते शोधणं, त्यातले की पॉइंट्स, की वर्ड्स आणि त्यांची योग्य प्रकारे रचना, परस्पर संबंध लक्षात घेणं, या गोष्टी चांगल्या रीतीने ज्ञात होतात. आणि टेक्नॉलॉजी तर खूप उपयुक्तच आहे, आताही आपण बघतोच आहोत की तंत्रज्ञान हे एक वरदान आहे आणि त्यामुळे स्वतः अनेक प्रकारची माहिती स्वतः मिळवणं, स्वयं अध्ययन यासाठी ते उपयुक्त तंत्र आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांना महत्वाचं काय आहे? नर्चर सेल्फ अवेअरनेस ऑफ द नॉलेज कन्स्ट्रक्शन प्रोसेस, की मी कसा विचार केला, आणि एनकरेज अनालिसिस ऑफ थॉट अँड सेल्फ करेक्टिंग प्रोसेसेस. माझा विचार मी योग्य पद्धतीने केला का, त्यामध्ये कुठे त्रुटी राहिल्या, केव्हा मला चांगले विचार सुचले, म्हणजे आपल्याच विचार प्रक्रियेवर पुन्हा विचार करायला लावणं की यातून पुढचं अध्ययन अधिक सुलभ होईल, अधिक दर्जेदार होईल, नवी ज्ञान रचना सुयोग्य होईल. मग याच पद्धतीने काउन्सिलिंग मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अनालिसिस ऑफ थॉट्स अँड सेल्फ करेक्टिंग प्रोसेस, की मी विचार करतो आहे एखाद्या समस्येचा, तर तो योग्य आहे का, माझ्या भावना योग्य आहेत का, मी काय या निष्कर्षापर्यंत आलो, आणि सेल्फ करेक्टिंग, माझ्या विचारामध्ये कुठेतरी बदल करण्याची गरज आहे का, याबद्दल जाणीव जागृती काउन्सिलिंग मधनं करणं असा एक भाग असू शकेल. आणि मग हे लर्निंग सायकल किंवा कसं शिकवायचं, तर एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, एक्सटेंड अँड इव्हॅल्युएट, प्रत्येक स्टेजला इव्हॅल्युएशन. तर अशा प्रकारे आपण इंडिव्हिज्युअल कन्स्ट्रक्टिव्हिजम या दोन भागांमधून समजावून घेतला. पुढच्या भागामध्ये आपण मुख्यतः सोशल कन्स्ट्रक्टिव्हिजम आणि त्याचा काउन्सिलिंगशी असलेला संबंध याचा विचार करणार आहोत. धन्यवाद.